एक महत्त्वाची बातमी, कांद्याला सरासरी 15 ते 18 रुपये प्रति किलो भाव मिळावा अशी मागणी होते। शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। समाधान आहे का? नाही समाधान। सरासरी बॅग कितीला पडती आम्हाला? ती एक दोन बॅग इथं आणायला तो 250 रुपये खर्च आहे। गोणी भाडं, बायांची मजुरी, ते 300 आणि 400 रुपये क्विंटल गेल्यावर आम्हाला किती राहते? 100 रुपये गोणी राहते। सोलापूर बाजार समितीमध्ये नाफेड केंद्र नाही आहे, पण ते चालू झाल्यानंतर आता जो भाव 1580 रुपये मिळतोय त्याप्रमाणे तर मिळेल शकतो, त्याच्यापेक्षा जास्त मिळू शकतो। तर कॉम्पिटिशन होतं ना लगेच। बोलायला समजा एका जागा 2 जण झाली, बोली वाढली ना लगेच। 1-2 रुपयाचा फरक मला शेतकऱ्याचाच फायदा आहे ना त्यात। असं आहे ते नापेड इकडे नाही, फक्त नाशिक मध्ये ते मार्केट बंद असल्यामुळे नाशिकला आहे तिथं, इकडे नाही ना आपल्या इथं। डिझेल वाढले, आम्हाला 5 रुपये 10 रुपये वाढ, पण त्यांनी तरी किती डिझेल वाढले पुढे? मग त्यांना सारखं रोजच एका रात्रीला 2-3 रुपये 2-3 रुपये 2-3 रुपये वाढतच चालले। त्यामुळे कसं काय आता हे सगळं जर बजेट जर गणित जर केलं सगळं, आज एकरी कांदा जर असेल त्याला काय खर्च असेल हे, तर आज बजेट जर केलं तर शेतकऱ्याला कमीत कमी 10 ते 5 हजार रुपये सुद्धा हातात येत नाही एकरी। त्याच्यामुळे आता सध्या शेतकऱ्याची जे आत्महत्याचे करतात त्याला कारण एवढंच आहे की एवढंच की फक्त रानात पिकवतात लय जोरात, पण इथं येईपर्यंत त्यांचं हात काडीमोल होते, हातात काही सुद्धा पैसे येत नाही। मग पिकवायचं कसं आणि आणायचं कसं, असा विषय आहे। नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर राज्यातली दुसरी सर्वात मोठी कांदा मार्केट जे आहे ते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील मार्केट आहे। आणि या संदर्भात या ठिकाणी जसं नाशिकला नाफेडची केंद्राकडून जी खरेदी करण्यात येते, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील नाफेड केंद्र जे आहे ते तयार व्हावं, सुरू करावं सरकारकडून, आणि त्याची खरेदी जी आहे ती नाफेड करून करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।